मैत्रिणींनो, हा आहे मेकअपचा बिफोर लुक. तर हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलून या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला रेट्रो लुक कसा असतो याबद्दलचा व्हिडिओ शेअर केला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही मेकअपचा बिफोर लुक तर पाहिलेलाच आहे. तर मी आता CTM करून घेतले. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. CTM केल्यानंतर स्किन असे छान प्रेप होते. त्यानंतर मी करेक्टरच्या साहाय्याने जे काही फेसवरती अंडर आय सर्कल आहेत किंवा ओठांभोवती किंवा पिंपल्सचे काही डाग असतील ते सगळे मी ऑरेंज कन्सिलरने करेक्ट करून घेतले. नंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने मी ते सगळे व्यवस्थित इव्हन करून घेतले. त्यानंतर मी स्किन टोनला मॅच असे क्रायलॉनचे कन्सिलर वापरलेले आहे. ते सुद्धा मी व्यवस्थित स्प्रेड करून घेते आणि नंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने ते व्यवस्थित इव्हन करून घेतले. स्किन टोनला मॅच असे मी ट्रान्सल्युशन पावडर फेसवर लावलेली आहे. ती सुद्धा व्यवस्थित इव्हन करून घेतली. ट्रान्सल्युशन पावडर लावून झाल्यानंतर ब्रशच्या साहाय्याने मी ते व्यवस्थित स्प्रेड करून घेतले. नंतर मी आयब्रो डिफाईन करून घेतल्या. त्यासाठी मी थोडा ब्राऊन आणि ब्लॅक कलर मिक्स करून आयब्रो डिफाईन केल्या. नंतर आय शॅडो ॲप्लिकेशन केले. आय शॅडो ॲप्लिकेशन झाल्यानंतर मी आय लायनर लावते आहे. तर आपला हा मेकअपचा रेट्रो लुक असल्यामुळे थोडेसे ब्रॉड आय लायनर मी लावणार आहे. नंतर मस्कराचे ॲप्लिकेशन करून घेतले. फेसवरती हायलायटर T-झोनवरती अप्लाय करून घेतले. नंतर ब्लश ऑन करून घेतले. ब्लश ऑन केल्यामुळे फेसला एक छान शेप मिळाला, एक छान इफेक्ट आला. नंतर लिप लायनरने लिप्सला शेप देऊन लिपस्टिक फिल करून घेतली. आणि शेवटी मेकअप फिक्सर स्प्रे मारून घेतला. तर हा आहे मेकअपचा फायनल लुक. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय. थँक्यू.